ओळखलं का मावशीचं माझ्या तांदूळ झोपलंय माझे नाव दुर्वा धनंजय पाटील आहे. मी शेतात शिकत आहे. माझ्या कथेचे नाव आहे धाडसी मातृकाचा बदल. कलम नव्हता कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा शिवछत्रपती शिवाजीराजा. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. स्वराज्यामध्ये स्त्रियांचा मान फार फार मोठा होता. पण स्त्री माते समान हे तत्व आपल्यात आणले जायचे. स्त्रियांचा मान मुळीच कपात घेतला जात नव्हता. पण स्त्री संरक्षणासाठी सन्मानासाठी शिवरायांचा दत्तक असायचे. शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याच्या राजधानीसाठी किल्ले रायगड उभारला होता. इसवी सन पूर्व 1674 साली शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता. हा रायगड किल्ला सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्कृष्ट किल्ल्यांपैकी एक होता. हा उत्कृष्ट किल्ल्यांपैकी होता. हा रायगड किल्ला सुरक्षिततेच्या दृष्टीने एकच होता. रायगडाचा दरवाजा बंद झाले की ते दुसऱ्या दिवशी उघडायचे. हा छत्रपतींचा हिरकणी गोदागिरी पौर्णिमेच्या दिवशी गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीतील काही गवळणी गडावर दूध विकण्यासाठी गेल्या होत्या आणि त्यात हिरकणी नावाची गवळण होती. हिरकणीचे बाळ खूपच लहान होते. हिरकणीला गडावरून दूध विकून घरी जाण्यासाठी उशीर झाला. ती गडच्या दरवाजापाशी आली आणि पाठी तर काय दरवाजे बंद झाले होते की हिरकणी पारेकऱ्यांना दरवाजा उघडण्यासाठी स्वतःच विनवत होती. पारेकऱ्यांनी दरवाजा उघडण्यासाठी नकार दिला कारण सकाळी उघडलेले दरवाजे सूर्यास्तानंतर बंद झाले की ते दुसऱ्या दिवशी उघडायचे. हा छत्रपतींचा आदेश सर्वांनाच ठाऊक होता. त्यासाठी कोणालाही मुभा नसे. पण हिराला आपल्या बाळाची चिंता लागली होती कारण तिचे बाळ पाण्यात एकटेच होते. बाळाचा जो ओढीने तिचा जीव कसा विरत होता. ती मुसू रडत होती. पहारेकऱ्यांना हिराची साथ द्यावी वाटत होती पण ते तरी काय करणार. स्वराज्याचा नियम कसा मोडणार. इकडे बाळ रात्र दाटतच चालली होती. हिरकणीला एकेकी काय झाले कोणास ठाऊक. मागता पुढता काही विचार न करता हिरकणी रात्रीच्या भीषण रायगडच्या एका कडावर येऊन दाखल झाली आणि तो कडा फार भयंकर होता. तिथून जर चालली पाहिजे खोल खोल दरी होती. गंदी मिठीची दरी होती. हिरानं आपला पदर कसला आणि त्या जीव घेणे कड्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. रायगडचा कडा उतरून खाली झाले म्हणजे जीव पडायला लावणे त्याच्या बरोबर ते पडले होते. त्याने सर्वत्र खोल दर्या दाट झाली त्यांचा अंदाज. पण बाळाच्या प्रेमापोटी या मदीना निर्णय घेतला. गडच्या घरचे निरीक्षण केले. अनेका कडावर त्याच कडावर उतरण्यास तिने प्रारंभ केला. सभोवताच्या या झाडातील पाणी तिला खर्चाटून गेलं होतं. जोराचा मला वारा घुमत होता. घरच्या बाहेरच कपडे विषारी साप असले तर अगिमळाचं पोळं असला तर चुकून हातपाय निसटला तर मात्र हिराला कशाची चिंता नव्हती. हिराला काळजी होती ती फक्त एकच ही म्हणजे तिच्या तांदूळाची. अखेर जीवावरचा धाडस करीत हिरकणी उंच कडावरून खाली उतरली. खाली उतरण्यास तिने प्रारंभ केला. सभोवताच्या या रस्त्यात होतं. अशा परिस्थितीत ती घरी परतली. घरी परतताच तिने आपल्या बाळाला कुशीत घेतलं. बाळाच्या दर्शनाने त्यामध्ये जो आनंद झाला तो जखमांच्या वेदनापेक्षा कित्येक पटीने जास्त होता. हिरकणीने रायगडचा कडा म्हणजे जणू यमराजाची पाठच होती. हिरकणीने असामान्य धाडस केलं होतं. ही वार्ता महाराजांनी करतात म्हणजेच शिवाजी महाराजांना करतात. हिरकणीचं फार मोठं कौतुक वाटलं. त्या आश्चर्यचकित झाले कारण शत्रूच्या सैन्यालाही येण्या जाण्यासाठी मार्ग नसणाऱ्या रायगडावरून एक स्त्री कशी खाली गेली हा प्रश्न महाराजांसोबत सगळ्यांनाच पडला. महाराजांनी हिरकणीला गडावर बोलवले. हिरकणी गडावर आली. महाराजांनी विचारले तर हिरकणी सारा घटनाक्रम महाराजांना सांगितला. हा आपल्या बाळाला भेटण्याचा एकच मार्ग उपलब्ध होता असे हिरकणीने सांगितले. महाराजांनी मोठ्या कौतुकाने मोठ्या गौरवाने